नमस्कार मैत्रिणींनो, साध्या सोप्या पद्धतीने शंकरपाळी कशी बनवायची. एका परातीमध्ये मी थोडासा ओवा घेतलेला आहे आणि थोडंसं जिरं देखील घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण मैदा मिसळून घेणार आहोत. मैदा तुम्ही तुमच्या प्रमाणात अर्धा किलो 1 किलो जसे तुम्हाला घ्यायचे असेल तसे घेऊ शकतात. मी त्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड केलेली आहे, कारण ह्याच्यातल्या अर्ध्या पिठाची मी मठरी देखील करणार आहे. छान त्याचा गोळा भिजून घ्यायचा, जास्त पातळ नको. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने त्याचा गोळा भिजवायचा आणि लाटायचा. त्याला स्ट्रेक्चर खूप चांगलं येते. त्याच्यानंतर त्याची छान अशी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आणि त्याचे काप करायचे. सुरुवातीला मी चौकोनी आकारातही त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी गोल देखील त्याचे काही काप करून घेतलेले आहेत. गोल केल्यानंतर त्यांना मध्ये असा एका चमच्याने होल पाडून घेतलेले आहेत. या अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही ते करू शकता. कढईमध्ये मंद आचेवर तेल चांगलं तापलं की हे सर्व साहित्य तळायला घ्यायचं आहे आणि मंद आचेवर छान ते पूर्ण क्रिस्पी होईस्तोवर तळून घ्यायचं आहे. हळूवार तळायचं आहे. जास्त आचेवर तळलं तर शंकरपाळी किंवा मठरी जास्त लाल होऊ शकते. अगदी कमी वेळात आणि मुलांसाठी झटपट होणारा खाऊ. मठरी देखील मी अशीच तळून घेतलेली आहे. दोघांचं पीठ सारखं, फक्त आकार वेगवेगळे ठेवलेले आहेत मुलांच्या आनंदासाठी. धन्यवाद.